माऊली रामकृष्ण हरी. सर्व रोगामध्ये ब्रह्मास्त्र असं हे झाड आहे. लघवी आणली जनावराची माणसाची असल, फुलं गरम करून ती पोटावरती बांधायची, बांधता क्षणी लघवी मोकळी होऊन जाते. मुतखडा झर दिशी बाहेर पडण्यासाठी याच्या फुलांची पावडर करायची. अर्धा चमचा पावडर, अर्धा चमचा खडीसाखर, पाव कप कोमट पाण्यात मिक्स करून 2 वेळा सकाळ संध्याकाळ 7 दिवस घेताय. मुतखडे झर दिशी बाहेर पडून जातात. ही आहे पळसाची फुलं. हे आहे पळसाचं झाड. छातीतील कफ बाहेर पडण्यासाठी राईच्या तेलानं छातीला मालिश करायची आणि याची फुलं गरम करून ती शेकायची छातीवरती. गरम पाणी प्यायचं. बेडकेच्या बेडके बाहेर पडतात. अतिशय उपयुक्त. विंचू चावलं तर याची बी उगाळून लावायची. ठणका वेदना तात्काळ कमी होऊन जातो. गळू असल्यास याच्या पळसाची पानं 1-2 कुटून लावतात. 1-2 दिवसात गळून निघून जातो. तंबाखूची लत सुटण्यासाठी याच्या फुलांची पावडर तंबाखूसारखी ठेवताय. तंबाखूची लत सुटून जाईल. तुम्हाला जेवणाला रुची येण्यासाठी याच्या पानांची पत्रावळी करायची. पत्रावळीवरती तुम्ही जर जेवण करताय, तोंडाला रुची येईल, खाल्लेलं पचल, खाल्लेलं जिरल. सण समारंभामध्ये पळसाच्या फुलांच्या पत्रावळी तुम्ही सांगाव्यात. जनमानसापर्यंत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, लाईक करून. अशीही विनंती मला या निमित्तानं करायची आहे बघा.